बघा असे मुद्दे बनवायचे आपल्याला. फायनली आपले रागी मुद्दे तयार आहेत. गेल्या वेळेस बॅग मिळालं नव्हतं ना, ह्यावेळेस बॅगेत दिलेत. आता मला वाटतं हे शिजलंय. हे बघा किती छान वाटतंय ना गाईज. हे बघा छोले. आज मी छोले बनवणार आहे मस्तपैकी. आज माझ्या नवऱ्याला ना शिरा खायची इच्छा झाली आहे, सो मी शिरा बनवत आहे. आता भाजून घेते मी मस्त. गाईज मी आज बनवणार आहे रागी मुद्दे. हे बघा रागी आणलं होतं, रागीचं फ्लॉवर आहे. हे मी आता रागीचे मुद्दे बनवते, मस्त तुपातले मुद्दे. हे बघा इथं पाणी गरम करायला ठेवणार आहे आता मी. हे बघा हे आपलं सेंधा नमक. पाणी उकडायला आलंय. एवढं इनफ आहे आपल्याकडे. भाई थँक गॉड. गेल्या वेळेस बॅग मिळालं नव्हतं ना, ह्यावेळेस बॅगेत दिलेत. हाय की नाही हो? गेल्या वेळेस कसं दिलते ना कचऱ्यासारखं, असं मस्त वाटते. प्रॉपर बॅगेत आलं ना. सगळे सामान आहे गाईज ह्यात. ते सगळं सामान दाखवते मी काय काय मागवले ते. जर बनवायला टाकलं आहे त्यामध्ये अजून तूप टाकायचं आहे. ह्या स्पूनने मिक्स होत नाही आहे म्हणून मी हा जुगाड करून लाटणं यूज करत आहे. दिस इज सो डिफिकल्ट टू मिक्स. खूप अवघड आहे, मिक्स करणं इझी नाही आहे गाईज. गाईज मला समजलं कसं शिजवायचं ते तुम्हाला एक्सप्लेन करते. ज्यावेळेस आपण रागी ह्यामध्ये टाकतो ना, त्यावेळेस असं मिक्स करताना हेवी फील होतं. पण ज्यावेळेस रागी शिजते ना, त्यावेळेस अशी फ्लफी फील होतं. म्हणजे जसं फोम असतं ना तसं फील होतं, पण फोमपेक्षा जास्त हेवी असतो ह्यामध्ये. आता मला वाटतं हे शिजलं आहे. हे बघा किती फ्लफी झालं आहे आणि खूप छान वाटत आहे यार. ह्यामध्ये तूप टाकलं ना मग मस्त असे गोळे बनवते. तूप टाकते, झालं. हे आपलं छोलेचा मसाला बनत आहे. चलो गाईज आता आपण रागी मुद्दे बनवूया. मी बनवते आणि तुम्हाला दाखवते कसं बनते. ते अशी घ्यायची, त्यानंतर असे मुद्दे बनवा. थोडं वर उचला. गरम आहे थोडं. बघा असे मुद्दे बनवायचे आपल्याला. फायनली आपले रागी मुद्दे तयार आहेत. रागी मुद्दे आणि ह्यामध्ये मी तूप टाकलं. हे छोले बनवलं आहे मी ह्याच्यासाठी. चलो टेस्ट करून सांगते. त्याच्याने काय होतं खाल्लं? हेल्दी असतो तो म्हणून. कसं बनलंय ठीकठाक. आता कॅमेरा अँगल सांगा गाईड्स. ह्या टमाट्यांची गरज होती म्हणून हे मी पटकन कट करून यूज केलं आहे. बाकी सब्जीचं, बाकी भाज्यांची कंडिशन काय आपण बघू. ओके हे गुड कंडिशनमध्ये आहे. त्यानंतर हे आपलं कॉर्न ओपन केल्यानंतर बघू आपण नंतर. हे आपलं कढीपत्ता माझी फेवरेट. त्यानंतर हे आलू चांगल्या कंडिशनमध्ये आहे म्हणून मी फ्लिपकार्ट मिनिट्सवरती नेहमी ऑर्डर करते. वाव ह्यावेळेस कांदा पण भारी आहे. आणि हे आपले बेबी पोटॅटो, जे की मला दम आलू बनवण्यासाठी लागतो. आणि हे आपले हे चिलीज आहेत. हे आपलं भेंडी, ठीक आहे. हे आपले बीन्स, संडेला बिर्याणी बनवायची आहे ना त्यासाठी बीन्स. आणि त्यानंतर टमाटे मी अर्धा किलोचे 2 मागवले. 1 किलो, कारण 1 किलोचं पॅकेट आउट ऑफ स्टॉक होतं म्हणून मी अर्धा किलोचे 2 मागवले. तेव्हा हे निंबू बिर्याणीमध्ये टाकण्यासाठी. हो माय गॉड, हे झाड येत आहे का? नाही,
तोडलेलं आहे ते ना. आता एवढं सगळं सामान मागवलेलं आहे, जरा फ्रीजमध्ये ठेवते. आता हे सगळं फ्रीजमध्ये ठेवले ना, मग झालं. फ्रीजमध्ये ठेवते. ही आपली फ्लिपकार्ट मिनिट्स. गाईज, मला एक गोष्ट शेअर करायचं आहे, ते म्हणजे तुम्ही जर रागी मुद्दे खात असाल तर मी तुम्हाला सांगते, तुम्ही कधी आजपर्यंत खाल्ले नाही, यू आर ट्राईंग फॉर द फर्स्ट टाईम, तुम्ही एकच मुद्दे घ्या. कारण की ना, त्यापेक्षा जास्त तुम्ही खाऊच नाही शकणार. पण भाजी जास्त प्रमाणात खातो, ठीक आहे. मग त्यामुळे ना एक मुद्दे आणि भाजी खूप जास्त होतं, आपण एवढं नाही खाऊ शकत. म्हणून मी सांगते, एकच मुद्दा खा. ते संपल्यानंतर तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही नेक्स्ट घेऊ शकता. बट फर्स्ट टाइम असेल तर प्लीज एकच मुद्दे खा, एकच घ्या, एकच. फूड वेस्ट व्हायला नाही पाहिजे, म्हणून मी सांगत आहे. दॅट्स इट. गाईज, हे बघा आपले कोथिंबीरचे झाडं किती मस्त आलेत यार, किती क्यूट आहेत. हे बघा, ह्यात पण, हे बघा, ह्यात बघा. ओ माय गॉड, गुडनेस. ह्यात सगळ्यात जास्त लेट येत आहे, पण तुम्हाला सांगते सगळ्यात जास्त ह्यातच असणार आहे. भाई, मला खूप मस्त वाटलं हे झाडं बघून, खूप म्हणजे खूप. हे बघा गाईज, मस्त भाजी बनवत आहे, सोयाबीनची भाजी, एकदम मसालेदार आहे. ह्याला मी भिजत टाकले होते, मग त्यानंतर मसाले ॲड करून थोडं मॅरिनेट केलं आहे. हे मॅरिनेशनमध्ये मी फक्त दही नाही टाकलं बस. आणि हे जे वाटण बनवलं होतं ना, त्याचं पाणी आहे, हे पण यूज करणार आहे मी. हे बघा, काल बनवलेला शिरा आहे मस्तपैकी. हे बघा किती छान वाटतंय ना. मसाल्यांमध्ये सोयाबीन टाकल्यानंतर बघा किती टेम्पटिंग दिसतंय. आज असं वाटतं की आत्ताच खाऊया, पण ठीक आहे, भाजी बनवते प्रॉपर. मस्त खायचं. भाजी खाल्ले की नाही? भाजी जास्त खा, रागी कमी घ्या घासला, म्हणजे टेस्टी लागतं. काहीच सकाळी किती कमी झाडं होते, आता बघा किती जास्त झाले. ह्यामध्ये नाही आलं अजून. हे बघा, हे बघा कसं काय आले लवकर. तुम्ही लवकरची गाडी. तुमची गाडी दिली का? आधीची गाडी नाही, वाघोली. वाघोलीला होते. मग उद्या पण का? तुमची फिक्स गाडी काढून घेतली का तुमच्याकडून? मीच काढलो. का? हे लेट होतं तिला धावपळ करायला. खोटं बोलताय, खोटं बोलताय. माझ्यामध्ये ना असं एवढं पेशन्स लेवल नाही आहे, बरोबर. म्हणजे 1-1.5 तासाच्या गोष्टी बघत बसण्या इतके, एकदम शॉर्ट बघायची सवय झाली. पण हे अष्टवक्र गीताचं वेगळाच गोष्ट आहे. म्हणजे मी ऐकत आहे लिटरली, आणि काही गोष्टी मला समजत आहेत आणि काही गोष्टी समजत नाही आहेत, कारण ते खूप जास्त एक्स्ट्रीम लेवलचं प्युअर हिंदी आहे. मग एक समजतं, एक समजत नाही. पण तरीसुद्धा असं जसं 40-50 मिनिट होतात ना, तसं मी झोपून जाते. आणि लिटरली मी झोपते ना, झोपते अचानक अष्टवक्र म्हणून ज्यावेळेस कानावर पडतं ना, त्यावेळेस जाग येते मला. असं काय होत असेल? माइंड रिलॅक्स होतं. मग दुसऱ्या गोष्टी ऐकल्यानंतर का नाही होत असं? दुसऱ्या गोष्टी ऐकल्यानंतर का नाही होत? दुसऱ्या गोष्टीमध्ये काय ना काय हे असते. या गोष्टीमध्ये एकदम शांत आहे.